सहकारी मित्र जे आहेत काही, ते मला अडून गोळ्या मारत होते काल. वेगवेगळ्या फेक अकाउंटवरून माझा राजीनामा मागत होते आणि टेम्पो तयार करत होते. आज फक्त उघडपणे गेले. अहो, ते बी गेले नसते. त्यांना माहिती आहे किशोर कसा आहे. किशोरचा संघर्ष त्यांनी बघितलाय. किशोरची चळवळ बघितली. त्यांना प्रेशर करून बोलावण्यात आलं. एका जागेवरती सह्या घेतल्या आणि ते ठीक आहे, घेतल्या सह्या. मी म्हणतोय की हे राजीनाम्यासाठीच चाललंय ना. त्यांच्यावर देखील दबाव आहे असं तुमचं. अहो, माणसाची इतकी कुचंबना, ती नगरपालिकेतला आमचा ग्रुप आहे साहेब, त्याच्यावरती नगरसेवक झालो ना आम्ही. आजपर्यंत एक मिटिंग नाही. मिटिंग घ्या म्हणून लोकांना त्या ग्रुपवरती म्हणावं लागतं, शिवसाहेब मिटिंग घ्या की, नगराध्यक्ष साहेब मिटिंग घ्या की. अजून मिटिंग नाही हो साहेब. त्यामुळे ऐका, सगळेच अस्वस्थ आहे, सिस्टीम अस्वस्थ आहे. मी सांगतो, एक बदनाम गलीचा मला फक्त आता प्रमुख केलाय. त्या बदनाम गलीत एकटा राहायला पाठवले ना, एक एक करून अख्खं शहर त्या बदनाम गलीत येईल आणि एका दिवशी त्या शहराचा नगराध्यक्ष मी होईल. किशोर मासाळ नगरसेवक त्या ठिकाणी झाले. किशोर मासाळांना असं टार्गेट करून नेमकं या मागे कोण आहे? किशोर मासाळांना काय वाटतं नेमकं तुम्हाला? त्याच्या मागचं काय? मी काल प्रेसमध्येच सांगितलं, याच्या मागे कोण आहे, काय कसं आहे, हे सगळं विथ प्रूफ मी आपल्याला देणार आहे. आता रोजच आपली भेट होणार आहे. आज फक्त तुम्ही त्या हकालपट्टी बाबत आलाय. ह्या हकालपट्टी अपेक्षितच होती. अपेक्षित होती ना. अहो, काय गुन्हा, तुम्ही सांगा बरं, कोणाची ऑडिओ क्लिप ती सांगा. कसं ठरवाल तुम्ही ऑडिओ क्लिप? काय असते माहितीये का, जर निकाल फिक्स असेल का नाही, तिथं वकील देऊन काम होत नसतं. वकिलाचा ना कोणाचा घास, मला फाशीची सजा. पक्षाने जो आता निर्णय घेतलेला आहे, त्या निर्णयावरून किशोर मासाळ चळवळीतले कार्यकर्ते आणि किशोर मासाळांचा प्रवेश घ्यायला आताच जी अर्ध कॅबिनेट मंत्रिमंडळ आहे ना, त्या हल्ला बोलला धाराशिवला दादांनी माझा प्रवेश केला ना, तिथं होते तटकरे साहेब आणि आज त्याच तटकरे साहेबांनी माझी हकालपट्टी केली. पुढे जाऊन काय भूमिका असणार आहे? कुठल्या पक्षात? माझं राजकारण संपवायसाठी चाललेला गेम आहे. माझं राजकारण संपणार नाही. मी राजकीय भूमिका घेणार आणि ठासून घेणार. मी कोण्या घडावलेला किंवा कोणाच्या आशीर्वादानं घडलेला कार्यकर्ता नाही. मी चळवळीच्या मुशीतनं तयार झालोय, संघर्ष केलाय. गेल्या निवडणुकीला मी 23 मतांनी पडलोय. आता मी बिनविरोध झालोय. माझी लोक माझ्यावर प्रेम करतात. माझ्या लोकांच्या सह्या ना, 6500 लोकांच्या सह्या ना, घ्या राजीनामा. लोक माझे 20 लिटर दूध आज माझ्या घरचं गेले. काल 20 लिटर दूध चहा पाण्याला गेले. राजीनामा द्यायची गरज नाही म्हणले, तुम्हाला ट्रॅप केलं जातंय, तुम्हाला अडकवलं जातंय. ती लोक धडाधडा, आता तुम्ही माझ्या प्रभागात जाऊन विचारा, ट्रॅप कुणी केलाय म्हणा. धडाधडा नाव घेतात माणसं. हाय हाय हाय. हे सगळं जे काही षडयंत्र तुमच्या विरोधात चाललंय, ते तुम्ही कधी पुढे आणणार आहे नेमकं? मी सांगितलं ना तुम्हाला. अहो, मला ऐका ना, नशीब माझं चांगलं साहेब. मला येरवड्यालाच पाठवायचा प्लॅन होता आणि तिकडून येस तर माझा राजीनामा घेऊन खेळ खालास. थोडा लोकांचा अभ्यास कमी आहे.